अशा बातमीकडे दिल्लीतल्या माहितीच्या बैठकीनंतर आता राज्यामध्ये घडामोडींना मोठा वेग आलाय। मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। आजच्या बैठकीमध्ये खाते वाटप करण्याच्या सूचना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यात। पुढील 2 दिवसांमध्ये सर्व चर्चा पूर्ण करून 2 डिसेंबर पर्यंत शपथविधी सोहळा करण्याच्या सूचना दिल्याची माहिती मिळतेय। आजच्या चर्चेमध्ये शपथविधी, खाते वाटप आणि अदलाबदल संदर्भात चर्चेची शक्यता आहे। तर कालच्या दिल्लीतल्या माहितीच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर आता राज्यामध्ये सुद्धा घडामोडींना मोठा वेग आलेला आहे। मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये एकंदरीतच अंतिम निर्णय होईल अशी चिन्ह पाहायला मिळत आहेत। आजच्या बैठकीमध्ये खाते वाटप करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। सागर, मुंबईतल्या आजच्या बैठकीचा नेमका अजेंडा काय आणि आज अंतिम फैसला होणार का? आज सायंकाळी महायुतीचे प्रमुख 3 नेते चर्चा करतील असं सांगण्यात आलेलं आहे। साधारणतः 5:30-6 नंतर ही बैठक होईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी किंवा सह्याद्री येथे ही बैठक होईल असं समजतं। यामध्ये प्रामुख्याने महायुतीमधील जे प्रमुख खाते वाटप आहेत ते चर्चा केली जाईल। काल 3ही प्रमुख नेत्यांची ज्यावेळेस अमित शहा यांच्या समोर बैठक झाली, या बैठकीमध्ये स्पष्ट सांगण्यात आलं की जे खाते वाटप आहे किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत याची एक टेंटेटिव्ह चर्चा खालील राज्यस्तरावर तुम्ही करा आणि नंतर अंतिम जे काही ठरतंय ते वर दिल्लीत कळवावं। साधारणतः 1 तारखेला भाजपच्या विधिमंडळ गटनेच्या निवडीच्या संदर्भामध्ये हालचाली होतील असं सांगितलं जातं। मुंबईत त्याच्या स्वरूपाची बैठक होईल आणि त्याच्या आधी या सगळ्या खाते वाटप असेल किंवा नेमके कुठली कॅबिनेट घ्यायची आहेत, किती घ्यायची आहेत याची अंतिम चर्चा केली जाईल असं सांगितलं जातं। त्या अनुषंगाने आज महत्वाची एक बैठक 3ही नेत्यांमध्ये होईल आणि या संदर्भातल्या काही महत्वाच्या घडामोडी घडण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। निश्चित, त्यामुळे खाते वाटपासंदर्भात आजच शिक्कामोर्तब होईल असं चित्र एकंदरीत बघायला मिळते। सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।